मंत्री हसन मुश्रीफ आता आपल्या सोबत आहे सर. विशाळगडावरचं जे वातावरण तापलेलं आहे, संभाजीराजे त्या ठिकाणी पोहोचतात आणि ज्या पद्धतीने दगडफेक सुद्धा झालेली आहे. नाही, याबाबत मी मगाशीच आपल्या कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे, छत्रपती शाहू महाराजांचा हा जिल्हा आहे. त्यामुळं अशा कृत्यांना आपण अजिबात यामध्ये बहिकामध्ये येता कामा नये. आपल्याला माहिती आहे की यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जे समाजामध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांनी शांततेचं आव्हान करावं. मी सुद्धा पालकमंत्री म्हणून शांततेचं आव्हान करतो आणि अशा प्रकारच्या घटना कोल्हापूरमध्ये जे घडत आहेत त्या आपण हाणून पाडल्या पाहिजेत अशी मी विनंती करतो. सर, यामागे कोण आहे नेमके? कारण अशा पद्धतीचं जर आव्हान यापूर्वी संभाजीराजेंनी केलं होतं, आज ते त्या ठिकाणी जाणार होते, मग काही खबरदारी घेण्यात आली नव्हती का? नाही, मला आश्चर्य वाटते की संभाजीराजेंनी अशी का भूमिका घेतली. कारण प्रशासनाने त्यांना सांगितलं होतं की उच्च न्यायालयाचं त्याला स्थगिती आहे अतिक्रमण काढायला, आम्ही लवकरात लवकर तारीख सुनावणीची घेऊ आणि त्यानंतर निर्णय घेऊ. काही हिंदुत्वादी संघटनेने सुद्धा असंच आव्हान केलं होतं. असं असताना संभाजीने ही भूमिका का घेतली याचं मला आश्चर्य वाटतं. यामागे काही राजकारण आहे असं वाटतं? नाही, आता मी 1-2-3 दिवसात बैठक घेईन, त्यानंतर मला वाटते मला समजून येईल की काय यामध्ये नक्की आहे. संभाजीराजेंची भूमिका चुकली कुठेतरी? आता मला काय माहिती नाही, त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे की अशी भूमिका त्यांनी का घेतली. धन्यवाद सर. कॅमेरामन अभिजित पिसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.